वेलकम दोस्तों, विद्यार्थी मित्रांनो. इंग्रजी शिकायची कशी हे आपण आतापर्यंत सावकाशपणे आरामात एक एक गोष्ट आपण पाहिली, परंतु पुन्हा अजून न संपणाऱ्या काही गोष्टी असतात. गोष्टी संपतात परंतु समजायला मात्र खूप उशीर लागते. आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं आहे की कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वेळ लागते. त्यासाठी टाईम बाउंड, स्पेसिफिक, एकंदरीत आपल्याला डिटर्मिनेशन, तर एकंदरीत जो सुरक्षा कवचमध्ये फ्रंट पेजवरती जो वेब राल्फ वाल्डो इमर्सन यांची ग्रेट पोएट अमेरिकन, त्या कवितेचं व्हॉट इज सक्सेस, व्हॉट इज प्रॉफिट सारखं व्हॉट इज सक्सेस. तर पहा, लक्षात ठेवायचं आहे की आज आपण इंग्रजी शिकायची कशी त्याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. एक एक गोष्ट समजून घ्यायची आहे. घाई गर्दी बिलकुल करायची नाही आहे. तर इंग्रजी शिकण्यासाठी जसं सम्मित औषधं म्हटलेलं आहे, दोन गोष्टींची गरज असते. दोन गोष्टींची गरज, बरोबर आहे. तर दोन गोष्टी म्हणजे कोणत्या? इंग्रजी शिकण्यासाठी गरज असते. दोन गोष्टीची गरज असते. एक, शब्द, आणि दुसरं म्हणजे वाक्यांची रचना. वाक्यांची रचना. आता पहा, जसं कर्ता आणि क्रियापद. सुरुवातीला आपण कोणतीही भाषा शिकण्यासाठी आपल्याला कर्ता आणि क्रियापद, तर आपल्याला कळलं पाहिजे शब्द म्हणजे कोणते शब्द. तर हे जे शब्द आहेत हे शब्दांच्या 8 जाती आहेत. 8 जाती, शब्दांच्या 8 जाती. शब्दांच्या जाती किती आहेत? 8. 8 जातीतील पहिला जो शब्द आहे तो सर्वनाम. नाम सर्वनाम. नाम सर्वनाम. आणि दुसरा आहे सर्वनामी क्रियापदे. हे दोन शब्द म्हणजे एक शब्द आणि दुसरं वाक्याची रचना, ह्या दोन गोष्टीची गरज असते. त्याचप्रमाणे सर्वनाम आणि क्रियापद हे प्रमुख आहेत. या शब्दांशिवाय आपल्याला कोणतेही वाक्य करता येणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. सर्वनाम क्रियापदे, ज्याला आपण प्रोनाउन्स, आणि क्रियापदे वर्ब्स. बघा, सर्वनाम जे वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि क्रियापद नंतर येतात, त्याचसारखा इतर उरलेले जे
हे 2 झाले, 8 मधून 2 गेले, बाकीचे राहिले किती 6. सुरुवातीला जरी आपल्याला कळलं की हे 2 शब्द किती महत्वाचे आहेत, हे 2 शब्द जरी मुलांनी लर्न केलं, पाठांतर केलं, तर काय होईल, मुलांचा कॉन्फिडन्स वाढेल. बघा की पहिल्या स्थानावर येणारे जे सर्वनाम आहेत ते काय आहेत, तर पहिल्या स्थानावर येणारे सर्वनाम जे आहेत ते आहे आय, वी, यू, दाऊ, ही, सी, इट, दे, बॉय, बॉईज. पहिल्या स्थानावर येणारे जसं अ डॉग, अ बस, एटसेट्रा एटसेट्रा इत्यादी शब्द येतात. नाम पण येते, रामश्याम. तर अशा प्रकारचे हे पहिल्या स्थानावर येणारे शब्द आहेत. त्यानंतर दुसरा स्थान जातो क्रियापदांच्या, ज्याला आपण वर्ब म्हणतो. तर जसं जाण्यासाठी गो, येण्यासाठी कम, करण्यासाठी डू, सुरू करण्यासाठी बिगिन किंवा स्टार्ट, विकत घेण्यासाठी बाय, विकण्यासाठी सेल, विकण्यासाठी सेल सेल, पाठवण्यासाठी सेंड, पाठवण्यासाठी सेंड, पकडण्यासाठी कॅच करण्यासाठी, झिलण्यासाठी कॅच, निवडण्यासाठी चूज, काटण्यासाठी कट, खोदण्यासाठी डिग, चित्र वगैरे काढण्यासाठी ड्रॉ, स्वप्न पाहण्यासाठी ड्रीम, पिण्यासाठी ड्रिंक, पिण्यासाठी ड्रिंक, राहण्यासाठी लिव्ह किंवा ड्वेल, खाण्यासाठी ईट, भासणे वाटण्यासाठी फील, खाऊ घालण्यासाठी फीड, लढण्यासाठी फाईट, सापडणे फाईन, शोधण्यासाठी सापडण्यासाठी फाईन, उडण्यासाठी फ्लाय, पळून जाण्यासाठी फ्ली, मनाई करण्यासाठी फॉरबिड, मनाई करण्यासाठी फॉरबिड, सोडून देण्यासाठी फॉर सेक, गिव अप पण होते, मिळण्यासाठी गेट, देण्यासाठी गिव, घेण्यासाठी टेक, शिकवण्यासाठी टीच, फाडण्यासाठी टेअर, सांगण्यासाठी टेल, विचार करण्यासाठी थिंक,
विचार करण्यासाठी थिंक, फेकून देण्यासाठी थ्रो, घुसडण्यासाठी चाकूचुरा वगैरे एखाद्याच्या पोटात घुसवण्यासाठी थ्रस्ट, ट्रस्ट नाही, ट्रस्ट म्हणजे विश्वास होते, थ्रस्ट, तुडवण्यासाठी ट्रेड, अनुभवण्यासाठी अंडरगो, अनुभवण्यासाठी अंडरगो, ठेवण्यासाठी पुट, वाचण्यासाठी रीड. याच रेड उच्चार केला, पास्ट टेन्स वाचलं, स्पेलिंग सेम आहे, रेड. नंतर जसं रिंग, वाजण्यासाठी रिंग, वेढण्यासाठी पण रिंग येतो, राईज उगवण्यासाठी, रन धावण्यासाठी, से म्हणण्यासाठी, सी पाहण्यासाठी, सीक शोधण्यासाठी, सेल विकण्यासाठी दिलेलं आहे, सेट मावळण्यासाठी, सो याचा उच्चार सो आहे, शिवणे, सेक हलवण्यासाठी, सेड ढाळणे अश्रू वगैरे, शाईन चकाकणे चमकणे, शाईन चकाकणे चमकणे, शूट, शूट सेकंड रूप लिहिलं होतं, शूट गोळी झाडणे, सो दाखवणे, शर्ट बंद करण्यासाठी, श्रिंक आकुड होणे, सिंग गाणे, सिंक बुडणे, सिंग बुडणे, सीट बसणे, स्ले ठार मारणे, स्लीप झोपणे, स्लाइड घसरणे, स्लिंग भिरकावणे म्हणजे जोराने फेकून देणे, स्लिंग गुपचुप निघून जाणे, स्माइट प्रहार करणे, सो पेरणे, स्पीक बोलणे, स्पीड वेगाने जाणे, स्पेलचे स्पेलिंग करणे, स्पेंड खर्च करणे, स्पेंड खर्च करणे, स्प्लिट चिरणे, स्पॉइल खराब करणे, स्प्रेड पसरणे, स्प्रिंग उसळी घेणे, स्टँड उभे राहणे, स्टील चोरणे, स्टिक चिकटणे, स्टिंग नांगे मारणे, घाणेरडा वास येणे, घाणेरडा वास येणे, शिवर शपथ घेणे, स्वीप झाडणे, झाड वगैरे मारण्यासाठी स्वीप, स्वेल सुजणे, स्विम पोहणे, स्विंग झोके देणे. तर अशा प्रकारचे शब्द हे मोजके मोस्ट इम्पॉर्टंट जे चार्ट
हे जो चार्ट आहे हा या शब्दांचा चार्ट अबाईट पासून तर राईट पर्यंतचे अत्यंत इरेग्युलर वर्ब, अनियमित क्रियापद याचा चार्ट मी बाजूला देतो आहे. तर हे चार्ट आणि हे जे सर्वनामाचे शब्द, या चार्टवरचे सगळे शब्द जर आपण पाठांतर केले तर निश्चितच तुम्हाला इंग्रजी शिकण्याचा कॉन्फिडन्स वाढेल, आत्मविश्वास वाढेल. एक लक्षात ठेवायचं आहे, हे जे शब्द लिहिलेले आहेत हे क्रियापद आहेत. याचा V1, V2, V3 जसं जो शब्द आहे गो, याचा सेकंड रूप वेंट, थर्ड गॉन आणि फोर्थ गोईंग. अशा प्रकारचे करता एकवचनी असेल तर ह्या गोला गोज येस लागेल. तर गो जाणे, जातो, वेंट गेला, गेलेला, जात जे जात असण्याची क्रिया चालू काळामध्ये, हा करता एकवचन असल्या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येस येस लागतो. तर अशा पद्धतीनं एका शब्दापासून 4 शब्द तयार होतात. हे मुलांना खास करून 10वी 12वीत किंवा ग्रॅज्युएशन करून देखील मुलांना क्रियापदाचा वापर कसा करायचा, टेन्स कसे शिकायचे, 12 टेन्सच्या रचना माहीत नाही. हे क्रियापद, हा जो चार्ट आहे, ह्या चार्टवरचे क्रियापद किती येतात. आता मी बाजूला तुम्हाला या चार्टची फोटो देतो आहे झेरॉक्स. तर तुम्ही स्वतः पहा की तुम्हाला किंवा पालक जर पाहत असतील, पॅरेंट्स, त्यांनी आपल्या मुलाला विचारायला पाहिजे की या क्रियापदापैकी किती क्रियापद V1, V2, V3 ING फॉर्म येतात. त्याच्यानंतर सुरुवातीचा जे कर्ता असते, ज्याला आपण सब्जेक्ट म्हणतो, सब्जेक्ट प्लस वर्ब, हे आपल्याला म्हणता येतात, परंतु कर्ता मात्र येत नाही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. बरं, मला हे सांगा की आपण आता जे मी मराठी भाषा बोलत आहे हे कशी बोलतो आहे, शब्दांपासून. मराठी शाळा शिकायला नाही गेलो इंग्रजी भाषा म्हणजे मराठी भाषा बोलण्यासाठी. तर भाषा आपण कशी बोलतो, कशी शिकतो, आपली मातृभाषा, कंपॅरिझन मध्ये त्याच गोष्टी जरी आपण लक्षात ठेवल्या की ज्या पद्धतीनं आपण आपली मातृभाषा शिकलो, बोलून बोलून, लिहून नाही, तर ते पद्धत देखील वापरायला पाहिजे. की आपण सुरुवातीला जन्माला आलो तेव्हा कोणते शब्द म्हटले, मग ते शब्दांपासून त्याचे वाक्य कसे बनवले, त्याचे जोडशब्द, एक एक शब्दांपासून मग दुसरा शब्द कसं जोडलं, इमॅजिनेशन जरी आपण केलं लॉजिकच्या माध्यमातून, तर तुम्हाला इंग्रजी भाषाच नाही अनेक भाषाही शिकता येतील किंवा कोणतीही परीक्षा तुम्हाला पास करता येईल. काही तुम्हाला कठीण जाणार नाही, कारण की ज्याला बुद्धीचा वापर करता येतो त्याला जीवनामध्ये यशस्वी होता येतो, सुखी होता येतो, आनंदी राहता येतो. काही लोकांचे ध्येय प्राप्त झाले नसतील, सेट युअर गोल्स अँड डोंट स्टॉप अंटिल यू गेट देअर. तर असं नाही आहे की मलाही माझं ध्येय सेट झालं नव्हतं, मजबुरीमध्ये मी दुकानदारी केली, घड्याळीचं दुकान जवळपास, वॉचमेकरचं मी 20 वर्षापर्यंत दुकानदारी केली, परंतु नंतर मात्र माझ्या लक्षात आला की आपल्याला ध्येय असं उंच आणि उंच ठेवायला पाहिजे, काहीतरी समाजहिताच्या गोष्टी करायला पाहिजे, 2 गोष्टी आपली शिकून 2 गोष्टी समाजाला शिकवायला पाहिजे. तर गेल्या आता 15 वर्षापासून, म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळेस मी 40 वर्षाचा होतो, आता 56 वर्षाचा आहे, 15 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. तर 15 वर्षामध्ये हे मिळालेलं सगळ्यात मोठं धन आहे. संपत्ती, पैसा हे कितीही मिळालं तरी कमीच आहे आणि तो जिथच्या तिथेच राहणार आहे. माणसाचं खरं धन ज्ञान असते, पण हे इंग्रजी शिकणं म्हणजे खरं ज्ञान नाही आहे, हे एक भाषा आहे. खरं ज्ञान मिळते आपल्याला अध्यात्मातून, मेडिटेशन मधून, जे आत्मशोधातून मिळते. तर त्या गोष्टीकडे माझा आणि या ट्युशन क्लासचा पूर्ण लक्ष केंद्रित आहे आणि या आधारितच आता मला असं वाटलेलं आहे की आपल्या संस्थेची रजिस्ट्रेशन दिलेली आहे. तर PSB विद्या मंदिर म्हणजेच प्रेमशाही बहुउद्देशीय विद्या मंदिर, बहुउद्देशीय, त्याच्यामध्ये नुसतं शाळाच राहणार नाही,
तर आश्रम राहील, हॉस्टेल राहील, मेडिटेशनचे क्लासेस राहतील, एकंदरीत अनेक अशा समाजहिताच्या, देशाच्या प्रगतीच्या आणि जगाच्या कल्याणाच्या चांगल्या गोष्टी राहतील. तर अशा पद्धतीनं तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेलं आज माहिती जे आहे मित्रांनो, सोबत मी भाषण देतोच, कारण की भाषण हा माझा अविभाज्य मनाची स्थिती आहे. कारण की खरं ज्ञान जे मला प्राप्त झालं ते मेडिटेशनच्या माध्यमातून, ध्यानचिंतनाच्या माध्यमातून आणि ते भाषणाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. हे जे शब्द आहेत भाषणाचे, प्रवचनाचे, याच्यामध्ये खरं रहस्य ज्ञानाचा दडलेलं आहे, खऱ्या अकलेचा दडलेला आहे. खरं सत्य काय आहे त्याचा, म्हणजे ईश्वराकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो या भाषणातून, प्रवचनातून तुम्हाला मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट की जे क्रियापद आहेत, हे क्रियापद हा जो चार्ट आहे, पुन्हा तुम्हाला चार्ट दाखवतो आहे. हा चार्ट काही एका दिवसात तुम्हाला वाटेल की हा जो चार्ट आहे हा काय आहे, छोटासा चार्ट आहे नाही का, हा एका दिवसात होऊन जाईल. परंतु आहेत रोहित खेत्रे सर की एकंदरीत भरपूर व्हिडिओज बनवल्या, चांगल्या बनवल्या असं काही नाही आहे. परंतु एवढं मात्र खास आहे की एक्सपर्ट, अनुभवी, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हणतात, तसेच प्रकारचा अनुभवी स्टुडिओवाला जो डायरेक्टर, प्रोड्युसर एखाद्या पिक्चरचे, सिरियलचे काम करतो त्याच्यामध्ये, आणि आपल्या रोहित खेत्रे हे जे आता मजबुरीमध्ये हा व्हिडिओज बनवतात, कारण की इथं काही स्पेशल फिल्म इंडस्ट्रीचा काही स्टुडिओवाला कॅमेरामॅन आणून हे फोटो बनवल्या जात नाही. तर याच माध्यमातून तुम्हाला मनातल्या गोष्टी पण सांगतो आहे. काय करायचं, तर मग तेच आहे की ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमधूनच तुमच्यापर्यंत हे विचार यायला पाहिजे. कारण की एअर कंडिशन किंवा सगळ्या गोष्टींची गरज नसते, फक्त समजना महत्वाचा असते. यदि समझ हो तो हर पत्थर सीढ़िया बन जाता है, वरना ना समझ सीढ़ियों को भी पत्थर समझ लेते हैं. ये तो रोहित खेत्रे को मालूम है, जो इस वक्त वीडियोज बना रहा है उसको मालूम है, लेकिन मालूम होने के बावजूद भी उसका अनुभव नहीं है. अनुभव ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जेव्हापर्यंत माणसाला अनुभव येत नाही ना, तेव्हापर्यंत त्या गोष्टीचा मूल्य कळत नाही, हे लक्षात ठेवायचं. अनुभव खूप महत्वाचा. अनुभवातून मग आचरण चांगल्या गोष्टींचं करायला शिकलं पाहिजे. चला तर काही खूप कठीण काम नाही आहे. तुम्हाला मी उदाहरणाच्या माध्यमातून सांगितलं, इमॅजिनेशनच्या माध्यमातून सांगितलं. मला कोणी ह्या गोष्टी शिकवलं नाही, फक्त लॉजिकच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून आणल्या पुस्तका, वेड्यासारख्या 10-20 पुस्तकांचा अभ्यास करायला लागलो. काय समजत नव्हता, कोणते टेन्स, कोणतं वर्ब आणि कोणतं काय समजत नव्हता. परंतु नंतर मात्र मग हळूहळू आपण आत्मशोधातून आपण विचार करतो की का समजत नाही, मग समजून घ्यायला हरकत काय आहे. तर मग अनेक जेव्हा आपल्याला अचानक मग हासुरे पुस्तक जे आहे व्याकरणाची ते माझ्या हातात आले. त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच्या खूप छान गोष्टी, छोटीशी पुस्तक आहे हासुरे इंग्रजी व्याकरण, परंतु मोठमोठ्या पुस्तकांपेक्षा ते भारी पटणं मला समजायला लागले. पहा, आता मी वाचनाचा छंद लावला नसतं, काहीतरी गोष्टी शिकायचा छंद लावला नसतं, त्या गोष्टीकडे माझं लक्ष गेलं नसतं आणि मला ह्या गोष्टी शिकवायच्याच आहेत याकडे माझी जिद्द, चिकाटी आणि मेहनत, धाडस ह्या गोष्टीकडे लक्ष गेलं नसतं, त्या गोष्टी मी करू शकलो नसतो. अजूनही मला काही अर्ध इंग्रजी येत नाही आणि मराठीसारखा बोलता येत नाही. येईल बोलता या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात. परंतु एवढं खास आहे, कोणतीही गोष्टी पूर्ण करण्यास म्हणजे पूर्ण येण्यासाठी वाट पाहायची नसते. जे काही आपल्याकडे आलेले असतात, 4 पैसे किंवा 4 गोष्टी आलेल्या असतात, ते त्याचा उपयोग करून इतरांचा भलं करायचं असते. बस एवढंच मला सांगायचं आहे. तर मित्रांनो, आज मी इंग्रजी शिकण्यासाठी 2 गोष्टींची गरज आहे. इंग्रजी शिकण्यासाठी 2 गोष्टींची गरज आहे. शब्द आणि वाक्यांची रचना सुरुवातीला दाखवलेलं आहे, तरी महामानव अजून पुन्हा जवळ येऊन राहिलेले आहेत. किती वेळा तुम्हाला बोर करतील, तसं तर मी बोर करूनच राहिलो तुम्हाला पुन्हा पुन्हा भाषण, प्रवचन देऊन. आणि वरून आमचे कॅमेरामॅन जो आहे ते तुम्हाला बोर करतील. तर तुम्ही म्हणाल की काय माणूस, नाही का? तर ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, बोर होऊ नका, जुजूब होऊ नका. तर मला हे सांगायचं की साधी बोर असेल तर त्याला कलम लावून पेवंडी बोर
त्याला चांगला क्वालिटीचं झाड तयार करून त्याच्यापासून देखील पैसे मिळतात, पैसा कमावता येते. पैसा का नाही आहे, मला हे सांगायचं आहे की तुम्हाला ज्या काही गोष्टी आपण शिकतो आपल्या ध्येय राहते की भरपूर पैसा मिळवायचा. अरे असं नाही आहे. अडाणी माणसाला भरपूर पैसा कमावता येते. अडाणी अशिक्षित माणसं देखील महान विद्वान झालेले आहेत. रामकृष्ण परमहंस वगैरे, गुरु नानक वगैरे किती शिकले होते, अशिक्षित होते, साईन करता येत नव्हती. मग विद्वान जे असतात, टॅलेंटेड जे असतात, इंग्लिश टू इंग्लिश बोलणारे, विवेकानंदाला अध्यात्माचं जोड मिळाली नसते, रामकृष्णाची जोड मिळाली नसते, समजला का? त्या गुरुची, त्याला भगवान म्हटलेलं आहे, तर त्याची जोड मिळाली नसती तर सत्याचा शोध घेता आला नसतं. तर हे इंग्रजी एक भाषा आहे. सत्याचा शोध घेण्यासाठी हे भाषा नाही, तुम्ही ज्या भाषेचा वापर करता, जी भाषा आहे ती तुम्हाला कोणती असो, त्या भाषेतून देखील तुम्हाला खूप चांगले विचार प्रगट करता येऊ शकतात आणि खूप चांगले काम करू शकतात. आता मी निवडलं की मला काय करायचं होते, माझे विचार देण्यासाठी मी एक माध्यम निवडलं की म्हटलं आता हे विचार द्यायचे कसं लोकांना. मग इतर साधू संतांसारखा भजन कीर्तन करायचा नाही. पोस्ट ग्रॅज्युएशन आहे MLT मध्ये, मराठी लिटरेचरमध्ये MA. त्याच्यामुळे मी विचार केला की जरी मी मराठी लिटरेचरमध्ये MA असलो तरी देखील आपण इंग्लिश लिटरेचरवाल्यांना शिकवू असं काहीतरी आपण इंग्रजीचा अभ्यास करायला पाहिजे. कारण की मराठी म्हटल्यानंतर मराठीसाठी कोणी 4 विद्यार्थी आले नसते शिकायला. म्हणून मी माध्यम निवडलं की इंग्रजीच्या माध्यमातून कमीत कमी 10-20 मुलांना जरी आपण घडवत राहिलो तर निश्चितच आपल्या गोष्टी हळूहळू पसरायला लागतील. आणि आज पाहता पाहता या यूट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून आणि रोहित खेत्रे सर आज घरोघरी जाऊन खूप चांगले काम करतात, ह्या गोष्टी सांगतात लोकांना यांच्या माध्यमातून. आता हळूहळू ह्या गोष्टी एकापासून दुसऱ्यापर्यंत जायला लागलेल्या आहेत. एक दिवस ह्या ज्या गोष्टी आहेत सत्याच्या, ह्या थांबणाऱ्या नसतातच. पुढे थांबणाऱ्या असतात, ह्या पसरणाऱ्या असतात, हळूहळू पसरणाऱ्या असतात. त्यांना रोखण्याची ताकद कोणामध्ये नसते. तर ह्या ऑल इंडियातच नाही तर जगामध्ये पसरणार आहेत. मी असेल नसेल पण पसरणार मात्र निश्चित आहेत, कारण की ज्या व्हिडिओ आहेत ते सत्याला धरून आहेत मित्रांनो. तर ठीक आहे, तुम्हाला सांगितलेल्या 2 गोष्टी सोबत पुन्हा अजून 4 शब्द भाषणाचे, प्रवचनाचे, उपदेशाचे मी दिलेलेच आहेत. तर इथं आजचा भाषण स्टॉप करतो आहे, विराम देतो आहे. आणि पुढच्या वेळेस इंग्रजी कशी शिकायची त्यासाठी पुन्हा अजून वाचनाचा वगैरे, कारण की वाचन म्हणजे काय याच्यावरती प्रकाश पाडण्यासाठी 15-20 मिनिटे किंवा अर्धा घंटा मी पुढच्या एपिसोडला सांगणार आहे. दॅट्स ऑल.